समाज प्रबोधनासाठी लोकसंगीताचा वापर हा नेहमीच होत आलाय. संत तुकाराम महाराज, एकनाथ महाराज यांनी आपल्या रचनांमधून समाज प्रबोधन तर केलंच, पण इतकं साध्या आणि सोप्या पद्धतीनं आणि बरोबरीला मनोरंजन सुद्धा होतं. असंच एक मनोरंजनात्मक भारूड घेऊन आपल्या समोर येत आहेत. टाळ्यांनी स्वागत करूयात मोहन जोशी. दमलस काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू बाई फू गडी फू दमलस काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. आज कोकळ बाहेर कोकळ डोंबाऱ्याचा वेळू, आज कोकळ बाहेर कोकळ डोंबाऱ्याचा वेळू, म्हातारपणी नवरा केला तोही पोर खेळू. आता फुगडी फू फुगडी फू दमलस काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. नवी नवी नवरी तवा शेवरी वाणी लाज, नवी नवी नवरी तवा शेवरी वाणी लाज, आता झाली चिल्ली पिल्ली कोंबडी वाणी झुंज. आता फुगडी फू बाई फुगडी फू दमलस काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. संतांची निंदा केली निंदा नाही बरी, संतांची निंदा केली निंदा नाही बरी, तुकाराम शरण गेले सद्गुरु पायी. आता फुगडी फू बाई फुगडी फू दमलस काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. बाई फुगडी फू दमलस काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. मस्त धमाल आली. तुम्ही तो आवाज पण एकदम लोकसंगीतातला असा फोक व्हॉइस तुम्ही लावला होता. आणि मला असं वाटतं पहिल्यांदाच तुम्ही वेगळ्या प्रकारचा व्हॉइस लावण्याचा प्रयत्न केला, वेगळा आवाज काढायचा प्रयत्न केला, पण छान वाटला. मस्त मजा आली. थँक्यू सर, थँक्यू. अवधूत म्हणाल तसं खूप मजा आली. हे गाणंच इतकं गोड आहे, त्यामुळे गाणं ऐकायला मजाच आली. तू नेहमीसारखं छानच म्हटलंस, क्यूट क्यूट म्हटलंस. थँक्यू. दोन्ही परीक्षकांनी प दिलाय. मोहन काका, आज लोककलांबद्दल आपण बोलतोय आणि महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलेलं वगनाट्य म्हणजेच गाढवाचं लग्न, त्यातलं काहीतरी प्लीज आम्हाला करून दाखवा. दारिद्र्य आणि मरण यातून मरण बरे बा दरिद्रता खोटी, दारिद्र्य आणि मरण यातून मरण बरे बा दरिद्रता खोटी, मरणात दुःख थोडे दारिद्र्यात व्यथा असे मोठी. या कवितेतल्या उक्तीप्रमाणे माझं आयुष्य झालेलं आहे. अहो, मी सावळा कुंभार दिवसभर माती तोडवतो मडकी घडवतो, पण या तोंडातून देवाचं नावच निघत नाही. मला तर माझा लय कंटाळा आलाय बाबा. अहो, म्हणलंय ना, ज्यानं घडवले तुझे हातपाय, ज्यानं घडवले तुझे हातपाय, त्याचं नावच तुला ठाव नाही, मग ज्याला मला येऊन केलंच तरी काय. त्यावेळेस बरेच प्रयोग असताना एखादी तेव्हाची फजिती किंवा प्रसंग कुठला आठवतोय? मी कराडच्या नाट्यसंमेलनात हे गाढवाचं लग्न केलं. त्यावेळेला बरंच 60-70-80 हजार लोक होते. आणि त्यावेळेला मी माझा लाडका नट सतीश तारे याला काम करण्यासाठी बोललो. आणि झालं, सतीश तारे, मी काय तयारच होतो. सतीश तारे नवीन होता त्यात, म्हणजे त्याच्या तालमी कमी झाल्या होत्या. तो आला, नेहमीप्रमाणे वाक्य सुरू झाली. आणि मी नंतर त्याचं धोतर उचलून विचारतो, अरे बुवा, आज मध्ये काय नसला का नाही रे तू? तर ते त्यांनी त्याच्यावर नाही 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 हा तो स्पीड आहे त्याचा. त्या नाही नाहीवर आता मला अशा उड्या नाही मारता येणार. नाही असं 3 उड्या इतक्या जोरात मारले त्यांनी की मी फुटलो म्हणजे इतका फुटलो की माझा माईक लावला तो पडला खाली. आणि मी सगळ्यांसमोर चक्क हसत होतो. इतकं त्याने इतक्या स्पीडीली तो बोलला नाही नाही नाही. तो मला काय कळेल ना, म्हणलं हे तालमीत केलं नव्हतं, हे इथं कुठं आलंय. म्हणजे ती माझी खरंच सतीश तारेंनी माझी केली पहिली फजिती आहे. पण ही इज ग्रेट. सतीश तारे ग्रेटच आहे, प्रश्नच नाही. आजच्या या झकास गाण्याबरोबर एक झकास वोटिंग अपील होऊन जातं. जर माझं गाणं तुम्हाला आवडलं असेल तर जरूर मला मत द्या, कारण तुमच्या मताची मला गरज आहे. माझा कोड नंबर आहे 3. मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस कोड नंबर 3 आणि पाठवून द्या 57575 या नंबरवर. आयडिया मोबाईल धारक 554560
12 SMS पाठवू शकता. मोहन काका पुढच्या परफॉर्मन्ससाठी शुभेच्छा. धन्यवाद. बाबांचं हे पहिलं गीत कसं झालं सांगतो गंमत. कव्वालीचे असंख्य प्रयोग तेव्हा सुरू होते प्रोग्राम्स. बरं रात्रभर बाबा 7 तास कव्वाली गायचे आणि पोस्टात कामाला होते. तिथनं त्या पोस्टातनं ते गात असत. म्हणून तिथल्या एका अधिकाऱ्यांना तिथे एक फंक्शन होतं. त्या अधिकाऱ्यामध्ये तिथे HMBची काही मंडळी आली होती आणि बाबांचं ते त्या बाबांना पहिलं पारितोषिक मिळालं म्हणून त्यांना सांगितलं की आप हमारे HMB में गाएंगे क्या. 7 वर्ष खेटा घातल्यानंतर बाबांना अति आनंद झाला आणि मग मधुकर पाटकांची तिथे भेट झाली आणि पहिलं गाणं हे होतं. पण गाणं ठरलं 4 दिवसानं गायचं. बाबा म्हणाले ठीक आहे. तोपर्यंत कार्यक्रम सुरू होते. बरं कार्यक्रम चालू झाले. बाबांचा आवाज बसला. रेकॉर्डिंग 9 वाजता होतं. बाबा रात्रभर गाऊन न झोपता स्टुडिओत गेले. म्हणाले दादा माझा आवाज बसलाय. काय नाही काय होईल उघडेल आता थोड्या वेळाने आपण जरा रिहर्सल करूया आणि मग काय गाऊ आपण. ठीक आहे म्हणे. आणि काय गंमत घडली मला माहित नाही. ते आत गायला गेले आणि इथनं सगळे ओके ओके म्हणत होते. बसलेल्या आवाजातलं हे गीत आहे जे तुम्ही ऐकलेत आणि जे हिट झालं एव्हरग्रीन गाणं. बसलेल्या आवाजात बाबांनी हे गाणं म्हटलं. ही याची खासियत. थँक्यू सो मच ही आठवण आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल. थँक्यू. सारेगमप ऐका सारेगमप